हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती अन धन संपदा संत संग देई सदा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय राम महाराज की जय महाराज की जय विठाला 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 हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रिणीला बुधामम जगननिहित पाणी मंडलम मण्डनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदोनी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हेची दान देगा देवा तुझा विसर न हवा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त हिंदुरसेन सम्राट देहूचे देवमान्य जगमान्य जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा व यांच्या गाथेतील तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठ्यपरिचित असणारा उत्कृष्ट सोपा असा मागणीपर अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठाला आजच्या अभंगाद्वारे तुकोबराय देवाकडे मागणी मागतात बाबा अरे वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार 7व्या दिवशी मागणीपर अभंगावर निरूपण करावं लागतं कारण सप्ताहामधला 8 दिवस
सप्ताहामध्ये 8 दिवस असतात. किती दिवस? 8 दिवस. पहिल्या दिवशी नामपर, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, या दुसऱ्यापासून तर 6व्या दिवसापर्यंत तुम्ही कुठलाही अभंग घ्या, किंवा भक्तीपर असेल, उपदेशपर असेल, संतपर असेल, अशा अनेक अभंगावर चिंतन करावं लागतं. पण आपण पहिल्या दिवसापासून जी 6व्या दिवसापर्यंत देवाची सेवा केली आहे ना, त्या सेवेचं फळ घेण्यासाठी 7व्या दिवशी भगवंताकडे मागणी मागावी लागते. म्हणून 7व्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा लागतो आणि उद्या काल्याचा अभंग घ्यावा लागतो. आणि मग त्या काल्याच्या रूपाने भगवंत आपल्याला तो प्रसाद देत असतो. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये तुकोबराय मागणी मागतात बाबांनो. मागणी मागणारे तुकाराम महाराज आहेत. मागणी मागणारे तुकाराम महाराज आहे. ज्यांच्याकडे मागणी मागतात तो देव आहे. आणि जी मागणी मागतात ना, ती आजच्या अभंगात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी, अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा: अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मेच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने, गावातीलच काही कुशल मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली 7व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा मी माझे परमभाग्य समजते. विठ्ठल. ज्ञानाई तडका यूट्यूब चॅनल असेल, त्याचबरोबर मागचे आनंद कीर्तनाचा ह्या यूट्यूब चॅनलमुळं आमचा महाराष्ट्रभर प्रचार होतो. त्याच्यामुळे आम्ही आज राज्याच्या कानाकोपऱ्यात हिंडतो. असे यूट्यूब चॅनलवाले दादा असतील, गोड साऊंड सिस्टमवाले दादा आहेत. साऊंड सिस्टम जय बजरंग बली, गोड साऊंड, जय भद्रा, गोड साऊंड सिस्टम आहे बरं का. काय जरा रोज कार्यक्रम करते, रोज एक एक नाव ऐकायचं. नाव तरी कुणाचं ऐकू नेमकं लक्षातही राहत नाही. जय भद्रा साऊंड सिस्टम असेल, खूप गोड साऊंड सिस्टमवाले आहेत. वारकरी संस्थेमधले मुलं असतील, त्याचबरोबर मागचे चोपदार बाबा असतील. मला फार भिव वाटतं बरं का चोपदार बाबांचं, कारण मी इतकुशी मागचे चोपदार बाबा असतील, सर्व ग्रामस्थ मंडळी. आता कुणाचं नाव राहिलं नाही ना? राहिले असतील तर सर्व हरिभक्त पारायण मंडळी, आणि राहिलंच असतील तर नारायण भाऊ लवकर सांगून टाका बरं का, कारण खूप मोठा घोळ होत असतो. तुम्ही म्हणता कसं? असंच मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले, सर्वांचं नाव घेतलं, पण ज्यानं मला कीर्तन दिलं का त्याचं नावच नाही घेतलं. मग असते माझी 5-25 हजार रुपये सुपारी असते. गाडीत बसल्यावरती पाकिट फोडलं, मोजून बघितलं, काय सांगता महाराज 5,000 रुपये कमी भरले. तुम्ही भरा 50-60. 5,000 रुपये कमी भरले. 5. मी रिटर्न कॉल केला, म्हणलं भाऊ पाकिटात 5,000 रुपये कमी आले. तर ते म्हणले, बाई दिदी तुम्ही सर्व गावाचं नाव घेतलं, पण माझं नावच नाही घेतलं. मग राहिले का कुणाचं नाव? राहिलं असेल तर सर्वांचं नाव एका उखाण्यात घेते. लक्षपूर्वक ऐका बरं का. शंकराच्या पिंडीला बेलवाते वाकून तुम्हा सर्व मायबापांचं नाव घेते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून. विठ्ठल त्याचबरोबर आता कीर्तनाला उपस्थित झालेले महाराज बाळासाहेब महाराज जवळेकर असतील, सर्व महाराज मंडळी, आता आपण कीर्तनाला सुरुवात करू बरं का, कारण सर्वांचं नाव घ्यायचं म्हणलं की आपल्याला इथंच 11 वाजतील. चला, सर्व हरिभक्त पारायण मंडळी, तसेच आज या ठिकाणी उपस्थित सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी व समोर बसलेले श्रोते सज्जन मायबाप, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊ अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. मस्तक माझे पायावर या वारकरी संतांच्या. आज या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलेल्या सर्व मायबापांना विनंती करते की मला तुमच्यातीलच कुणाची तरी मुलगी समजून कीर्तन ऐकतान का महिला मंडळ? झोपल्या का काय? आत्ताशी कीर्तन चालू झाले बरं का. ऐकतान का महिला मंडळ मुलगी समजून कीर्तन? ऐकतान का? उत्तर द्या. बोला, माझ्या कीर्तनात बोलावं लागतं बघा.
ऐकताना तर मग आता ऐका. ज्या आईला एक मुलगी आहे त्या आईने मला तिची दुसरी मुलगी समजा. ज्या आईला 2 मुली आहे त्या आईने मला तिची तिसरी मुलगी समजा. ज्या आईला 3 मुली आहे त्या आईने मला तिची चौथी मुलगी समजा. पण ज्या आईला काहीच नाही ना तिने मला ओटीतच घ्या. विठाला विठाला. आजचे हे कीर्तन ऐकायचे नव्हे तर फक्त कौतुक बघायचे आहे. कारण मी फार छोटी आहे. तुम्ही म्हणता बाई पोरगी तर तेच सांगायला लागली. महिला मंडळ लक्ष आहे का माझ्याकडे तुमचं? तेच जरी सांगितलं तर उजळणी म्हणून ऐकावं का? कारण आम्ही रोज कार्यक्रम करतो. काल काय सांगितले हे पण आमच्या लक्षात राहत नाही. कोणत्या अभंगावर करावं लागतं हे पण लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे उजळणी म्हणून कीर्तन ऐकून घ्या बरं का. आणि तुमची पोरगीच म्हणून ऐका. कारण मी लहानच आहे. लहान जीवाने तरी काय काय सांभाळायचं, काय काय सांगायचं. इथं हे तिथं ते. चला आजचे कीर्तन हे ऐकायचे नव्हे तर फक्त कौतुक बघायचे आहे. कारण मी फार छोटी आहे. आमच्या कीर्तनकाराकडे 2-3 गोष्टी असल्याशिवाय लोक त्याला कीर्तनकारच म्हणत नाही. तो कोणत्या 2-3 गोष्टी? एक तर कीर्तनकाराकडे पाहिजे बॉडी, दुसरी त्याच्याकडे पाहिजे गाडी, आणि तिसरी त्याने केलेली पाहिजे बोला 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 तिसरी त्याने केलेली पाहिजे दाढी. आता चांगलं बघा माझ्याकडे नीट निरीक्षण करा बरं का. बॉडी ही माझ्याकडे नाही. माझं वजनच 25 किलो. चपला घातल्यावर 25.5. म्हणजे बॉडी ही माझ्याकडे नाही. दुसरी गाडी तर मला चालतच येत नाही. मीच भाड्याने आणली. म्हणजे गाडी ही माझ्याकडे नाही. आणि तिसरी दाढी करायचं तर विषयच नाही. मी तर मुलगीच आहे. विठाला विठाला. तरी सुद्धा मला आज या ठिकाणी आमच्या नारायण भाऊनी फोन केला. त्याबद्दल त्यांनी कीर्तन करण्याची संधी दिली. परत एकदा आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे भागवत भाऊ असतील. खूप कार्यकर्ते मंडळी खूप धावपळीचे आहेत बरं का. कारण मला आमच्या नारायण भाऊचा सकाळपासून फोन चालू आहे. बाई सोनाल दीदी आज तुमचा दिवस आहे. बाई सोनाल दीदी आज तुमचा दिवस आहे. म्हणलं बरे कसं दिवस माझा तर कीर्तन कुणाचं आहे? ते म्हणाले कीर्तनाचा दिवस आहे. विठाला 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 विठाला. तरी सुद्धा आज या ठिकाणी माऊली ज्ञानोबा यांच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझे गुरुवर्य पिता श्यामसुंदर महाराज सागडे यांच्या मार्गदर्शनाने कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार. विठाला 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 विठाला. तुम्ही म्हणता बाई दीदी तू तर एवढं शिकच आहे मग कीर्तन कशी काय सांगते? त्याचे कारण आमची श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य असे आहे. तुम्ही साखर कारखाना पाहिलाय का? उत्तर द्या. बोला बोला महिला मंडळ पाहिलंय का? साखर कारखाना पाहिलंय का? साखर कारखाना तिथं कशी सिस्टीम आहे? इकडून तुम्ही कशीही ऊसाची मुळी टाका तिकडून साखराचं पोतच बाहेर येतं की नाही येतं? बोलत नाही का तुमच्या गावातील कुणी? ओ मावा पाटोदाकर बोलत नाहीत का तुम्ही? तिकडून साखराचा पोतच बाहेर येतं. तसं आमच्या श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य आहे. इकडून तुम्ही कसाही मुलगा टाका तिकडून फेट्या घालूनच बाहेर येतो. म्हणजे कीर्तनकार होऊनच बाहेर येतो. विठाला विठाला. कारण आमचे गुरुवर सांगतात तुम्हाला आम्हाला सर्वांना चालवणारा आणि बोलवणारा देवच आहे. आम्ही सर्वजण चालतो आणि बोलतो फक्त देवाच्या सत्तेने. शरीर कोणाची कोण बोलविते
बोलिता सत्ते कोण बोलाविते हरिवीन. अभंगावरतीया हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. आजच्या अभंगद्वारे तुकोबराय मागणी मागतात बाबांनो. पण एक सांगतात की माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला तुझी प्राप्ती झाली आणि तुझ्या झालेल्या प्राप्तीचा मला विसर पडू देऊ नको. अरे मागणाऱ्याला नाव ठेवणारे तुकोबराय आज भगवंताकडे मागणी मागतात. मग काय मागणी मागतात हे तर आश्चर्यच आहे. कारण भक्त देवाकडे मागत नाही आणि मागणारा भक्त नसतोच. जो मागतो त्याला सांसारिक म्हणतात. मग तुकाराम महाराज मागणी मागतात हा तर प्रश्न आहे. कसं मागणी मागतात बघा. विठ्ठल विठ्ठल कारण तुकोबरे सांगतात बाबांनो काही न मागण्याची परंपरा आमच्या वडिलांची रीत आहे. महाराज प्रमाण देऊन सांगतात काही न मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. जसं यामध्ये काही शब्द हा महत्वाचा आहे तसं काही मागण्या उचित आहे आणि काही मागण्या अनुचित आहे. तुम्ही म्हणता कसं बाबा. तुम्हाला याच्यासाठी एक छोटं उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. विठ्ठल 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 आता मी तुम्हाला उचित मागणी आणि अनुचित मागणी कशी ओळखायची हे सांगते बरं का. एखाद्या बाईने आपल्या नवऱ्याला म्हणलं की मला नवीन साडी आणून द्या तर ही मागणी कशी वाटली महिला मंडळ तुम्हाला. उचित की अनुचित. उचित. बोला 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 महिला मंडळ. उचित आहे. पण एखाद्या बाईने आपल्या नवऱ्याकडे मागणी केली. काय मागणी केली की मला ही साडी धुवून द्या. ही मागणी कशी आहे. माझ्या मातीला आले म्हण नका बसू. ही मागणी अनुचित आहे. विठ्ठल विठ्ठल तसं काही पुढारी चांगले असतात, काही व्यापारी चांगले असतात, काही महाराज चांगले असतात. तसं काही मागण्या उचित असतात आणि काही मागण्या अनुचित असतात. बाबा विठ्ठल मग आता काय मागायचं आणि काय नाही मागायचं हेच आपल्याला कळत नाही. म्हणून दुःख भोगावे लागते बघा. म्हणून दुःख भोगावे लागते. मग आता कोणती मागणी मागायची आणि कोणती मागणी नाही मागायची याचे 3 प्रकार पडतात. एक काही मागण्या देवाकडे कधीच मागू नये बाबा. 2 काही मागण्या देवाकडं कधी कधी मागाव्यात. आणि 3 काही मागण्या देवाकडं सतत मागाव्यात. विठ्ठल 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 माझं बोलणं कळते ना तुम्हाला महिला मंडळ. नाही तर उद्या आमच्या नारायण भाऊला म्हणतात काल रात्री इतकुशी पोरगी आणली काय सांगून गेली काही कळलंच नाही. कळतंय ना. कारण भाषा चेंज होतो. तालुका बदलली की भाषा बदलते. पण कसं आहे आता आमच्या जिल्ह्यात असल्यामुळे भाषा समजते ना सगळ्यांना. महिला मंडळ तुम्ही इथं गप्पा मारण्यासाठी आलात का. लक्ष द्या. तालुका बदलले की भाषा बदलते. आमच्या तिकडे माणसं मेल्यावर जातात. तुमच्याकडे लक्ष आहे का सर्वांचे कीर्तनामध्ये. चला ऐका मग आता. विठ्ठल विठ्ठल कोणती मागणी देवाकडे मागायची बाबांनो. पहिली मागणी मी तुम्हाला सांगितली की काही गोष्टी मागण्यात कधीच विचार करू नये. काही मागण्या देवाकडे कधीच मागू नयेत बाबांनो. मग कोणत्या मागण्या कधीच मागू नयेत. काही लोक देवाकडे जातात आणि मागण्या मागतात. काय मागण्या मागतात. हे देवा मला मूल होऊ दे. हे देवा मला लॉटरी लागू दे. हे देवा मला एखादं काहीतरी मिळू दे. अशा अनुचित मागण्या लोक देवाकडे मागतात. महाराज प्रमाण देऊन सांगतात
वाढावे संतान, ग्रवी व्हावे धनधान्य. अहो, लोक तर अशा मागणं देवाकडे मागतात ना, आमच्याकडे मागतात. हो, काही लोक आमच्याकडेच येतात मुलं मागायला. तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात बरं का. असंच मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर दोघे नवरा बायको माझं जोडीने दर्शन घ्यायला आले. दर्शन घेतलं, पायावरती 500 रुपये ठेवले. किती? 500 रुपये ठेवले. माव पाठवतामध्ये आहे का पद्धत दर्शन घेऊन दक्षिणा ठेवायची? आहे का नारायण भाऊ? पद्धत आहे का? नाही? मग आजपासून चालू करा, चांगली असते बरं का. जरा दर्शन घेतलं, पायावरती 500 रुपये ठेवले. मी 500ची नोट बघितली, गप्प उचलली, माझ्या पर्समध्ये घातली. आपल्याला काय मालाला बस झाला. मग तो म्हणाला, ताई जहारी. मग मी म्हणाले जहारी. तो म्हणाले, ही माझी बायको. म्हणाले बर. तो म्हणाला, गरोदर आहे. मी म्हणाले बर. तो म्हणाला, सांगा मुलगा होईन का मुलगी होईन? आता हे काय 500तच कळतं का? बरं, नाही सांगाव तर 500 परत घेईल. मग मी पण त्याला म्हणाले, जाय मुलगाच होणार. तो म्हणाला, ताई मुलगा नाही झाला तर. म्हटलं मुलगी तर नक्कीच होणार हो विठ्ठल.